शॉकिंग न्यूज की महाराष्ट्राचा कट ऑफ खूप खूप वाढणार आहे पहिल्या राऊंडमध्ये. रिझन सगळ्यांना माहीत आहे. मी वारंवार महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना लकीएस्ट विद्यार्थी सांगायचो, कारण महाराष्ट्र क्लोज स्टेट, बाहेरचे विद्यार्थी येऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन चार्जेस फक्त 1000 रुपये आहेत, सिक्युरिटी डिपॉझिट अजिबात नाही आहे, मुलींना शिक्षण शुल्क माफ आणि मुलांना हाफ. या योजनेमुळे खूपच कमी खर्चात MBBS, BDS, BMAचं शिक्षण पूर्ण व्हायचं. परंतु सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. सर्वप्रथम वेदांता पालघर ज्या पद्धतीने एक प्रायव्हेट कॉलेज होता तो प्रायव्हेटच आहे, पण त्याचनुसार आणखी 3 कॉलेज प्रायव्हेट झालेले आहेत, ज्यामध्ये प्रकाश इस्लामपूर आहेत, NKP साळवे आहे आणि विखे पाटील नगर कॉलेज. हे म्हणजे एकूण 4 कॉलेज आता प्रायव्हेट आहेत, जिथं कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही. ज्या मुलींचं 10 लाखमध्ये MBBSचं स्वप्न पूर्ण होत होता त्या ठिकाणी आता इथं 60 लाख एकतर द्यावे लागतील किंवा मग ते 4 कॉलेज आपल्या लिस्टमधून कमी होतील. पण या 4 कॉलेजमध्ये ज्या सीट्स कमी झालेल्या आहेत, त्या सीट कमी झाल्याने जो एक्सपेक्टेड रँक होता, ऑल इंडिया रँकच्या नुसार जर मला सांगायचं म्हटलं तर एक 90-95 हजारच्या रँकपर्यंत पहिला राऊंड क्लोज होण्याची जी शक्यता होती ते आता 85 हजारच्या रँकपर्यंत देखील क्लोज होऊ शकतो. 5 ते 7 हजारचा डिफरन्स पहिल्याच राऊंडमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. दुसरं जे नवीन कॉलेज आहेत, माऊली, बुलढाणा, तो कॉलेज पहिल्या राऊंडला नाही आहे, परंतु एक्झिस्टिंग एक पुण्याचं सर्व फेमस कॉलेज काशीबाई नवले ते देखील पहिल्या राऊंडला नाही आहे. आता अशानुसार विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करायचं काय? आता यामध्ये एक दुसरा बेनिफिट आहे की जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये बॉर्डर पासून थोडे खाली राहिलेले होते आणि महाराष्ट्रामध्ये न मिळालेच प्लॅन बी म्हणून इतर राज्यात जाणार होते, त्यांच्यासाठी खुशखबरी आहे की हे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्यांची फीस प्रपोज फी स्ट्रक्चर 14 ते 15 लाख आहे, परंतु FRA मार्फत त्यांचा 12-13 लाखच्या आसपासच मंजुरी मिळेल. तर 12-13 लाखमध्ये इतर राज्यामध्ये जाण्यापेक्षा हे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ज्यांना ॲडमिशन मिळण्याचे पूर्ण चान्सेस आहे. परंतु या ठिकाणी पण कॅटेगरीचा देखील लाभ मिळेल, रिझर्वेशन पुरतं, फक्त सीट अलॉटमेंटसाठी. स्कॉलरशिप कुठलीही मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे रँक जे आहे ते जवळपास 1,70,000 ते 1,80,000 रँकवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. परंतु इतर विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन्स कमी झालेले आहेत. तर दुसऱ्या राऊंडला जाण्यापूर्वी पहिल्या राऊंडला मॅक्झिमम कॉलेज आपण चॉईस फिलिंगला टाकावेत, जेणेकरून एक तरी सीट कुठल्याही कॉलेजची असो आपल्या हातात राहील. तुमच्याकडे फ्री एक्झिटचा ऑप्शन आहे किंवा ती सीट तुम्ही रिझर्व करून पुढच्या राऊंडला जाऊ शकता. चॅनलला फॉलो करा, सगळ्या माहिती इथं तुम्हाला शेअर होतील.